नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघत आहात SRT शेतीमधील बेड पाडलेले आहेत। आता बघा याचं नियोजन कसं केलेलं आहे। हे 5x5ला बेड बनवले आहेत। काही जण 4.25 किंवा 4.5 फुटाचे पण बेड ठेवतात, दोन बेडमधलं अंतर जे येते। पण माझा उद्देश असा आहे की 5x5 जर घेतलं तर सूर्यप्रकाश खूप चांगल्या प्रमाणात मिळेल। समजा आपण हरभरा मका लावला तर त्या हिशोबाने ते आपण नियोजन केलेलं आहे 5x5चं। आणि आता योगायोग असं आहे, जेव्हा आपण कापूस लागवड करतो SRT बेड बनवल्यानंतर, तर तेव्हा काय राहतं, आपल्याला उगवणीपूर्व तणनाशक आपल्याला द्यावं लागतं, ते म्हणजे आपलं पेंडामेथिलीन। मग इथं नेमकं काय झालं, काल पाऊस खूप चांगला पडला आणि आम्हाला ते बेड ओले करायची आवश्यकताच पडली नाही। तर हे निसर्गामुळे आमचं आपोआपच काम झालं आणि आज आम्ही हा कामाला माणूस लावून पेंडामेथिलीनची फवारणी करून घेतली। 16 लिटरच्या पंपाला 100 ml एवढी ती क्वांटिटी घेतो आहे आम्ही। आणि हा जो बेडचा जेवढा सरफेस आहे, एवढा सरफेसवर आपण ते पेंडामेथिलीन आपण फवारणी करत आहोत। तर याच्याने काय होईल, 1 महिना आपल्याला तणांपासून सुटका होईल। महिनाभर तरी तण उगवणार नाही, तोपर्यंत आपलं कापूसची वाढ खूप चांगली होते। बऱ्याच जणांना अजून डाऊट असतो की पहिले बियाणं लागवड करावी की पहिले पेंडामेथिलीन त्याच्यामध्ये फवारणी करावी। तर आधी बियाणं लागवड केलं तरीही चालतं, किंवा आधी तुम्ही पेंडामेथिलीनची फवारणी करून नंतर बियाणं टोकन केलं तरी चालतं, काही अडचण आलेली नाही आम्हाला तरी। कारण की हे वरच्या लेअरवर तणनाशकाची फवारणी झालेली असते आणि बीज आपण साधारण 1 ते 1.5 इंच खोल एवढं आत टाकतो ना, त्याच्यामुळे बियाणाला याचं काही नुकसान होत नाही। आणि 2 झाडांचं जे अंतर आहे मित्रांनो, ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे। जसं दादा लाड, कोणाचा अमृत पॅटर्न आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। पण आम्ही कसं करतो, समजा आता हे एक ड्रीप आहे, एक ड्रीप इथं 2 बिया टोचल्या, इथं 2 बिया टोचल्या, नंतर एक ड्रीप सोडायचं, त्याच्या पुढच्या इथं परत 2 बिया टाकायच्या, म्हणजे एक ड्रीप सोडून आम्ही 2-2 बिया टोकन करतो। अशा पद्धतीने हे नियोजन चालतं। याच्यानंतर मित्रांनो, जेव्हा कापूस 1 महिन्याचा साधारण 1-1.5 फूट 2 फुटापर्यंत त्याची हाईट होईल महिन्याभरामध्ये, त्यानंतर जर आपल्याला परत तण उगवलं याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये हिटवीड मॅक्स म्हणून एक कापूसवर स्पेशल तणनाशक आहे, त्याचा वापर आपण करणार आहोत। म्हणजे इथं मजूर टाकायचं कामच नाही, तर आपला मजुरीचा खूप पैसा वाचणार आहे। आणि मित्रांनो, मग जे तुम्ही हिटवीड मॅक्स घेणार त्याला पूर्ण या बेडवर आपण दुसरी फवारणी त्याची करणार, तर ते निंदायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। नंतर राहिला प्रश्न मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हा जो मधला पट्टा आहे 2 बेडच्या मधला, तर याच्यामध्ये जेव्हा तणाची वाढ होईल त्यावेळेस आपल्याला पुढे एक असं प्लास्टिकचं एक झब्बं असतं, झाकण, ते फवारणीच्या पुढे नोझलला लावून आपल्याला ह्या बेडच्या अंतरमध्ये ग्लायसेलची फवारणी करायची आहे। त्याच्यामुळे पूर्ण तण मुळासकट जळून जातं आणि त्याचा आपल्याला खत म्हणूनच उपयोग होतो सडल्यानंतर। त्यामुळे आपल्याला मध्ये निंदणी करायची गरज नाही, बैलजोडी टाकायची गरज नाही। मित्रांनो, याच्यानंतरचे मी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। जसं जशी पुढची स्टेज येईल तसे माझे अनुभव मी तुम्हाला नक्की शेअर करणार। आणि आता बघा, काल इतका चांगला पाऊस झाला जबरदस्त, तर बघा बेड एकदम वापसा स्थितीमध्ये आहेत खालच्या मातीपेक्षा। आता बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, इथं बघा किती चिकटगार आहे। आणि इथं बघा, हे बघा, हा लाईव्ह प्रूफ आहे मित्रांनो। इथं बघा, इथं भुसभुशीत आहे, हा वापसा स्थितीमध्ये आला लगेच। आणि इथं बघा, हा चिकट आहे, हे बघा। तर हा फरक असतो मित्रांनो बेडवर कापूस लावण्याच्या, किंवा कुठलेही पीक जर मित्रांनो बेडवर लावलं तर आपल्याला नक्की उत्पादनात वाढ होते। आता कितीही पाऊस पडला तरी आमचा बेड हा वापसा स्थितीत राहणार आणि बाकीच्या गोष्टी आपण तणनाशकाने नियंत्रण करणार। तर अतिशय सोपं नियोजन आहे मित्रांनो। याच्यात फक्त आपल्याला टायमिंग खूप महत्त्वाचं आहे, की योग्य वेळेस तणनाशक मारली गेली पाहिजे, नाही तर मग नंतर तुम्हाला परत मजूर लावावे लागतील। मग अशी स्थिती पण येऊ शकते जर तुम्ही टायमिंग नाही फॉलो केलं तर। हे बघा, इथं पेंडामेथिलीनची फवारणी सुरू आहे आणि इकडे बघू शकता हे 3 मजूर लावलेलं आहे। हे आपलं साधारण 1.5 बिघा शेती आहे
टप्प्याटप्प्याने अजून दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण लागवड होईल. तुम्हाला दाखवतो पेंडा मिथ्रिनची फवारणी किती व्हायला पाहिजे बेडवर. मित्रांनो, फवारणीसाठी चांगला माणूस असेल तर अतिशय व्यवस्थित काम होतं, नाही तर आपल्याला स्वतःलाच ती फवारणी करावी लागेल. हे बघा मित्रांनो, एवढं क्षेत्र ओलं व्हायला पाहिजे फवारणीमध्ये, एवढा बेडचा वरचा भाग. आता बघा मित्रांनो, एक तुम्हाला दाखवतो. आता बघा, ही खालची जमीन आहे, इथं तुम्हाला भेगा दिसणार नाही पडलेल्या, पण इथं बाजूलाच बघा हा जो बेड आहे आपला, बघा इथं भेगा पडलेल्या आहेत. तर मित्रांनो, हाच फरक असतो की जमीन कायम वापसा स्थितीमध्ये असते आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होते. कुठल्याही बैलजोडीने आऊत फिरवायची आपल्याला गरज राहत नाही, वखरणी डवरणी काहीच करावं लागत नाही. इथं बघून घ्या, बाजूला पण हे बेड आहेत. हे बघा, जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, हा जो बेड आहे, इथं बघा अशी जमीनला तडे पडलेले आहेत. याचा अर्थ काय मित्रांनो, हे वापसा स्थिती सुरू झालेली आहे बेडवर. तर हा मोठा फायदा आहे. आणि इथं बांधावर बघू शकता, ही बांबूची झाडं लावलेली आहेत. चौफेर झाडं लावायचा उद्देश असा होता की याच्याने जो पालापाचोळा पडतो त्याच्याने सेंद्रिय कर्ब खूप चांगला वाढतो. आणि हे जे बांबूचा जो पाला आहे, याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा घटक खूप मोठ्या प्रमाणात आहे, जो जमीन खूप भुसभुशीत करतो आणि गांडूळही वाढवतो. अतिशय व्यवस्थित नियोजन केलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, समजा SRT करत असताना तुमच्याकडे समजा जर भांडवलची अडचण नसेल किंवा जर तेवढं उपलब्ध होत असेल, तुमचं जेवढं बी क्षेत्र आहे ना मित्रांनो, ते एक परमनंट पाईपलाईन तुम्ही करून घ्या. जमिनीत 1.5 ते 2 फुटाखाली एवढी पाईपलाईन करून घ्या खाली, जेणेकरून पुन्हा तुमचं जर पाईपलाईन वर असेल तर बऱ्याचदा लिकेज असतात. कधी आऊत हाकलताना, ट्रॅक्टरचं चाक जाताना अशा पद्धतीने ते पाईपलाईन फुटून जाते की आपल्याला नंतर मनस्ताप वाढतो, लिकेज वाढतात. त्याच्यामुळे दिलेले खतही पुरेशा प्रमाणात पोचत नाही झाडाला. म्हणून एकदा हा खर्च करून घ्या, त्याच्यानंतर प्रॉपर प्रेशर मेंटेन होतो. लांब जरी शेत असेल तरी शेवटच्या टोकापर्यंत पाणी व्यवस्थित पोचतं आणि परिणामी होणारं नुकसान आपलं टळतं मित्रांनो. तर ही एक काळजी घ्या, एकदाच खर्च करा, पण हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावा. तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे मित्रांनो. SRTबद्दल पुढे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. 4 वर्षापूर्वी मित्रांनो मी बेडवर हळद घेतली होती, त्याच्यामुळे मला आधीपासून माहीत आहे की बेडवर उत्पन्न चांगलं देतं. आणि वडिलांना मला इकडं कन्व्हिन्स करायला, त्यांना समजवायला मला 3 वर्षाचा कालावधी गेला मित्रांनो. 3 वर्षापासून त्यांना मी विनंती करत होतो की बेडवर कापूस लावा, हरभरा लावा, मका लावा, पण ते ऐकतच नव्हते. पण त्यांनी यावेळेस माझं ऐकलं आणि आता त्यांना हळूहळू रिझल्ट बघायला मिळतीलच एवढी खात्री आहे मला. कारण की याच्या आधी मी हळदीचं पीक घेतलेलं आहे, बेडवर चांगलं उत्पादन झालं होतं. तर उद्देश एकच आहे मित्रांनो, एक चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा माझा उद्देश आहे. आणि प्रत्येकाचे 2 पैसे कसे वाचतील, शेतकरी कर्जमुक्त कसं होईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मी स्वतःपासूनही सुरुवात केलेली आहे. आता येणाऱ्या काळात मी माझे अनुभव नक्की शेअर करेल. धन्यवाद.